मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्यामध्ये नवीन योजना सुरू झालेली आहे आणि योजनेचं नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना। या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जर पक्का गोठा बांधायचा असेल, शेळी पालन शेड बांधायचं असेल, कुक्कुट पालनाकरिता शेड बांधायचं असेल, त्याचबरोबर नाडेप कंपोस्टिंगचा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे। अशी ही अतिशय चांगली योजना आपल्या सर्वांकरिता राज्य शासन घेऊन आलेले आहे। याच योजनेबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे। मित्रांनो, गाय किंवा म्हैस याकरता जर आपल्याला पक्का गोठा बांधायचा असेल तर याकरिता आपल्याला जवळपास 77,188 रुपये हे मिळणार आहेत। यामध्ये आपण 6 गुरं आणि 2 गुरं असे जवळपास 8 जनावरं याकरता गोठा बांधू शकता। जर त्यापेक्षा अधिक आपल्याकडे जनावरं असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान देय राहणार आहे। शेळी पालन शेड जर बांधायचं असेल तर यासाठी सुद्धा आपल्याला अनुदान आहे। एका शेडसाठी 49,284 रुपये एवढं अनुदान आपल्याला मिळणार आहे। यामध्ये शेळ्याची संख्या ज्याप्रमाणे वाढत जाईल त्याप्रमाणे अनुदान हे आपल्याला तेवढ्या पटीने मिळेल। आपण पक्क शेळीचं शेड बांधू शकता सिमेंट काँक्रीटचं। यानंतर कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी सुद्धा अनुदान आहे 49,760 रुपये। 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांना आणि त्यापेक्षा जास्त पक्षी असणाऱ्यांना सुद्धा हे अनुदान मिळू शकतं। यानंतर आपल्याला नाडेप पद्धतीने कंपोस्ट तयार करायचं असेल, खत तयार करायचं असेल तर 10,536 रुपये अनुदान आपल्याला या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। अशा प्रकारची ही एक नवीन आलेली योजना आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे। या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। त्याचबरोबर गावातील ग्रामसेवक यांना सुद्धा भेटून आपण या योजनेबद्दलची माहिती त्यांना विचारू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसत आहे, ते टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। धन्यवाद।